सायंकाळच्या मननचिंतनामध्ये एस.एच. नंदुरबार, दुधाळ शिवार आणि शहारोनच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. आपण सर्व मिळून विजय संगीतातून एक हिंदी गीत गाऊया. विजय संगीत गीत नंबर 260, आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. मंडळीच्या चालीवर विजय संगीत गीत नंबर 260 आपण गाऊ. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. देश के जो धर्मी होवे तेरे सब अधीन. आवे तेरा राज सारे जगत में विराज. सब है भूले भ्रमहीन, सब है पापी मन मलिन. प्राण की आस से परे नरक मार को धरे है. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. तेरे प्राण है आव्यति, उन पर सबका राजा यीशु है. प्रभु और जगदीशा है. आवे प्रभु तेरा राज सारे जगत में विराज. जाने तुझे जग नरेश, सब विरोध को कर तू नाश. अपने देश को कर प्रकाश. आवे प्रभु तेरा राज सारे पाडवी यांना आरंभीची प्रार्थना करायची विनंती करतो. दिवसभरासाठी आभार मानित व आज सन्माननीय डॉक्टर रेव्हरंड जी जयकर यांच्याकडून जे वचन येईल त्यासाठी आपण प्रार्थना करावी. आमच्या स्वर्गीय जिवंत देव बापा, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. आमचं दिवसभराचं ओझं, दिवसभराचं कामकाज, आमचं दिवसभराचं दैनंदिन जीवन प्रभू तुझ्या कृपेने पार पडलेलं आहे. आम्हाला लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा प्रभू येशूमध्ये केले, म्हणून तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. या सायंकाळच्या वेळी पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या संगतीमध्ये यावं आणि ही लहानशी संगती प्रभू आमच्या जीवनासाठी एक आनंददायी संगती असावी. तुझं स्तुतिगीत गाण्यासाठी आणि तुझा जय जयकार करण्यासाठी असावी. आणि आमच्या अंतःकरणातून आम्ही गावं की प्रभू तू किती थोर. होय दे बापा, या संगतीचा लाभ आम्हा सर्वांना तू नित्य देतोस, म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. यावेळेला पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुझ्या वचनाकडे आमचं लक्ष लावत असताना प्रभू तू आम्हाला ऐकणारे कान दे, स्वीकारणारं मन तू दे आणि प्रभू आमचं आत्मपरीक्षण आम्ही करावं म्हणून प्रभू लागणारी नम्रता देखील तू आम्हाला दे, अशी आम्ही तुला प्रार्थना आणि विनंती करतो. जे तुझे दास रेव्हरंड जयकर प्रभू बोलणार आहेत त्या दासांना प्रभू तुझी शक्ती दे
त्यांना तुझा स्पर्श कर आणि प्रभू त्यांच्यापासून येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आत्मा आणि जीवन असं होऊ दे. येशूच्या नावाने ही प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. आजच्या सायंकाळी आपण पुस्तक क्रमांक 8 सत्र 5 आवर्जून ख्रिस्ताला जाणून घ्या, प्राप्ती करा व त्याला बिलगून राहा यावरती अध्ययन मनन चिंतन करणार आहोत. यासाठी आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी. जय कृपाळक साहेबांचं मी स्वागत करतो व पुढील वेळ अध्ययनासाठी मी त्यांना आमंत्रित करतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम मिळो. आजच्या सायंकाळी आपल्या नियमित बिल्डद्वारे देण्यात आलेल्या अभ्यासक्रमाच्या 8व्या पुस्तकाच्या शेवटल्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत. देवबापाला धन्यवाद असो, त्याने आपल्या सर्वांचं येथपर्यंत सहाय्य केलेलं आहे. या सर्व महिन्यांमध्ये तो आपल्याबरोबर राहिला आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्याद्वारे त्याने आपल्याला बोध केला आहे, शिक्षण दिलं आहे आणि मंडळीची जोपासना करण्यासाठी, विश्वासणाऱ्यांना स्थिर करून विश्वासामध्ये उभं करण्यासाठी हा जो अभ्यासक्रम आहे त्याचा वापर केला जावा. त्यामुळे मागील दिवसांपासून करण्यात आलेली ही 40 सत्रे आपणासाठी PDF फॉर्मॅटमध्ये स्पष्टीकरणाच्याद्वारे ऑनलाईन आपल्याला देण्यात आलेली आहेत. आणि माझी खात्री आहे की आता ही वेळ आली आहे की ज्यांना जबाबदाऱ्या निर्णय मंडळांमध्ये देण्यात आल्या आहेत त्यांनी आपला एक नेतृत्वाचा गट तयार करणे, म्हणजे वडील मंडळ, पंच, अध्यक्ष यांना सोबत घेऊन आता त्यांना जे काही सत्य समजलं, त्यांनी जे काही स्वतःहून अध्ययन केलं, त्यांना देव जे काही सांगत होता ते इतरांना आता त्यांनी सांगायला शिकायचं आहे. आणि अशा प्रकारे मंडळीचा प्रत्येक विश्वासणारा सर्वप्रथम आपण स्वतः, म्हणून पहिलं पुस्तक होतं शिष्य बनण्याने, की मी जर येशूचा शिष्य बनलो तर मी इतरांना बनवू शकतो. आणि बऱ्याचदा हा गोंधळ अनेक ठिकाणी झाला, आपल्याकडे पण झाला. महत्त्व त्याला नाही आहे. आपण ते सुधारून घेतलं असेल तर फार बरं. आपल्याला घाई असते, आपण इतरांना बनवावं, इतरांना घडवावं, परंतु आपण स्वतः त्या क्षेत्रामध्ये समर्पित आहोत, प्रशिक्षित आहोत, आपल्याला ती क्षमता आहे. आपल्याजवळ एक टीम, एक संघ आहे का, लोक आहेत का की जे ऐकू शकतात, बसू शकतात, बोलू शकतात, प्रश्न विचारू शकतात, सहमत होऊ शकतात, असहमत होऊ शकतात. तेव्हा आपल्याला समजतं की आपण कुठे चाललेलो आहोत. आणि त्यातल्या त्यात मुक्त अभ्यासक्रम असल्यामुळे, सॉक्रेटिक म्हणजे सुकराती पद्धत असल्यामुळे सर्वांना चर्चेत भाग घेतला पाहिजे, सर्वांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. देवाचं वचन वाचून त्यांना जे सत्य समजलं, पवित्र आत्म्याने त्यांच्या मनात जे काही घातलं ते सत्य त्यांच्यासाठी पुरेसे आहे, असा त्याचा अर्थ आहे. परंतु जे चालवतात, गट संचलन करतात, मार्गदर्शक आहेत, त्यांनी आपला अभ्यास करणे, आपल्या नोंदी घेणे, त्या लिहिणे, त्या सादर करणे हे आवश्यक आहे. म्हणजे त्यांची प्रगती त्यांना समजेल, त्यांना सांगता येईल, त्यांना पुढे प्रगतीसाठी नेता येईल. या 8 पुस्तकांमधून कमीत कमी 40 तत्वे आतापर्यंत सादर केली. 40 तत्वांची लेखी नोंद आपणासमोर मी सादर केली. 40 ऑनलाईन अभ्यास आपल्याजवळ आहेत. म्हणून प्रत्येक पुस्तकामध्ये 6व्या धड्यामध्ये जीवनाला लागूकरण करण्याच्या क्षेत्रामध्ये दरवेळेला 5-5-5-5 अशी तत्वे आपण शिकलो, ती लिहून ठेवायला पाहिजे. एका पुस्तकात 5 तर 4 पुस्तकात 20 होतात. दुसऱ्या शृंखलेत परत 4 पुस्तके आणि 5-24 परत 40 होतात. तर 8 पुस्तके म्हणून 40 तत्वे होतात. परंतु जर तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली नाही तर 40 तत्व आठवता नोंदी पाहता
आणि मग नंतर आपले कारणं भरपूर आहेत. मी त्यावर जात नाही, कारण देवाला तुम्हाला हिशोब द्यायचा आहे, मला नाही. मी मंडळीला जबाबदार आहे, अध्यक्ष पंचायतीला जबाबदार आहे. तुम्ही सेवक, पुढारी, नेते म्हणून तुमची जबाबदारी किती चांगल्या प्रकारे पार पाडायला पाहिजे तुमच्यावर आहे. आमचं काम आहे तुम्हाला प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं, जे आवश्यक आहे ते देणं, कठीण गोष्टी सोप्या करून सांगणं, समोर लेखी काही देणं की जेणेकरून तुम्ही वाचन करावं. ह्या सर्व गोष्टी केल्यानंतर आज आनंद वाटतो मला की आज आपण 40वा धडा पूर्ण करत आहोत. 8 पुस्तकांचा संच आपला पूर्ण होत आहे. आणि आपल्या सर्व जे पाळक सुवार्थी किंवा नेतेगण आजपर्यंत आपल्यामध्ये जमले, विशेषतः नंदुरबार मंडळीमध्ये, मी देवाचा धन्यवाद करतो. आमचा असा एकही दिवस गेला नाही की मंडळीचे नेते कोणी आले नाही. जेवढे येत होते, जात होते, येत होते, जात होते, पण महत्त्वाचे काही ना काही नेते, पंच उपस्थित राहिले, सेवक वर्ग उपस्थित राहिले. देवाची त्यासाठी स्तुती असो. कारण जे आले त्यांची प्रशंसा देवाच्या राज्यामध्ये होणारच आहे, परंतु आम्ही पण केली पाहिजे, कारण ते बरोबर आहे. या पुस्तकानुसार जी 5 तत्वे आहेत त्यांना मी परत एकदा सांगून देतो, म्हणजे जर हुशार असाल तर लिहून घ्याल. पहिलं तत्व आपण शिकलो होतो की गुंतवणूक करा. आपलं जीवन, आपण कारभार, नोकरी, व्यवसाय, धंदा करताना आपण निवृत्ती ठरवतो आणि आपल्याला कमीत कमी काय मिळेल किंवा काय मिळायला पाहिजे या संदर्भात आपण योजना करतो आणि आपल्या भविष्यासाठी आपण साठा करतो. आणि हा साठवलेला पैसा कुठे गुंतवावा याची आपण चिंता करतो किंवा आपण प्रयत्न करतो. तशीच गुंतवणूक आपण लोकांच्या जीवनात, देवाच्या राज्यात, देवाच्या मंडळीत करायला पाहिजे. या जगातली गुंतवणूक येथेच संपेल, देवाच्या राज्यातली गुंतवणूक आनंदकालिक राहील. त्यानंतर आपण दुसरं जे तत्व होतं ते स्थानिक मंडळीवर केंद्रित होतं की जे आपण कमावतो, मिळवतो, जमवतो, ठेवतो त्याचा काही भाग आपण मंडळीत गुंतवला पाहिजे. मंडळीच्या वाढीसाठी, विकासासाठी, सजावटीसाठी, सुदृढीकरणासाठी, सेवा कार्यासाठी, निर्णय प्रकारच्या कामासाठी आपण पैसा गुंतवला पाहिजे. तिसरं तत्व आपण शिकलो की केवळ भौतिक योजना उपाय करण्यामध्ये पैसा गुंतवायची जशी गरज आहे तशीच गरज सेवेमध्ये सुद्धा गुंतवायची गरज आहे. मंडळीला देण्यात आलेल्या 5 प्रकारच्या सेवा आहेत. मंडळी ही संदेष्टाची भूमिका करते, मंडळी ही प्रेषिताची भूमिका करते, मंडळी ही पाळकाची भूमिका करते, मंडळी ही शिक्षकाची भूमिका करते, मंडळी ही सुवार्थिकाची भूमिका निभावते. म्हणून काही शब्द आहे, काही संदेष्टे, काही प्रेषित, काही पाळक, काही शब्द फार महत्वाचा आहे. म्हणजे गुंतवणूक करताना मंडळीच्या या पंचपत्री सेवा कार्याप्रमाणे आपली गुंतवणूक झाली पाहिजे. जसं मी अनेकदा बोललो, एक विषय माझ्या डोक्यात आहे, माझी फार इच्छा आहे की त्याप्रमाणे व्हावं येणाऱ्या काळासाठी. तो आहे बेनिफॅक्टर्स. जे कमवते आहेत, व्यावसायिक आहेत, ज्यांच्याकडे थोडाफार पैसा आहे, ज्यांच्याकडे गुंतवणूक केल्यावर काही प्रमाणात चांगलं व्याज मिळणार आहे, ज्यांची काही संपत्ती आहे, शेतीवाडी आहे, घरदार आहे, जमिनी आहेत, अशा काही लोकांचा संघ निर्माण होऊन त्याने एकत्रितरित्या या पंचपत्री सेवा कार्यापैकी कुठलं तरी सेवा कार्य पूर्ण करण्यासाठी त्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे. चौथं तत्व आपण शिकलो ते होतं सार्वकालिकतेसाठी आपण गुंतवणूक करा. स्वतःसाठीच किंवा नव्हे तर आपल्या परिवारासाठी, आपल्या लेकराबाळांसाठी, लोकांसाठी. त्यांना सार्वकालिकतेमध्ये प्रवेश जयोत्सवाने करता यावा म्हणून तुम्ही गुंतवणूक करा. आणि आज आपलं 5वं तत्व आहे, जो आपला तारणारा प्रवेश ख्रिस्त त्याला प्राप्त करण्यासाठी झटा. आपल्या जीवनाची गुंतवणूक तुम्ही त्याच्यासाठी करा, जो ख्रिस्त आहे त्याच्यासाठी करा.
आणि ह्या तत्वाला धरून फिलिप्पीकराचं पत्र अध्याय 3 यामधून आजचा अभ्यास आहे, ज्याच्या नोंदी मी पाळकसाहेबांकडे दिल्या आहेत. ते आपल्याकडे बरोबर पोहोचवतील. आजच्या ह्याच्यासाठी संपूर्ण अध्याय आहे, परंतु या तत्वाला धरून जो भाग आहे तोच मुख्य भाग मी वाचतो. फिलिप्पीकरास पत्र 3 अध्याय 1 ते 21 हा पूर्ण परिच्छेद आहे. परंतु आपल्याला वेळ कमी असल्याने मी 7 ते 11 ही वचने आपल्यासाठी वाचतो. फिलिप्पी 3 7 ते 11. पाऊल म्हणतो, तरी ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही तर ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो. त्याच्यामुळे मी सर्व गोष्टींना मुकलो आणि त्या केर कचरा अशा लेखतो, यासाठी की मला ख्रिस्त हा लाभ प्राप्त व्हावा आणि मी त्याच्या ठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व जे माझे स्वतःचे नव्हे, म्हणजे नियमशास्त्राच्या योगे प्राप्त होणारे नीतिमत्व नव्हे, तर ते ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त होणारे म्हणजे देवापासून प्राप्त होणारे नीतिमत्व असे असावे. हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी, म्हणजे कसंही करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे. कसंही करून. हे सर्व मी का करतो असं पौल स्वतःच प्रश्न करतो आणि स्वतःच उत्तर देतो. मागे मी यावर काही उलगडात्मक शिक्षण देताना केलेलं आहे, बोललेलो आहे. तुम्ही त्या फिलिप्पीच्या नोंदी बघू शकाल आणि तुम्हाला जास्तीची माहिती मिळून जाईल. आज आपल्याला त्यासाठी वेळ नाही, परंतु आज 2-3 शब्द फक्त महत्त्वाचे आहेत, त्यावर लक्ष केंद्रित करून आपल्या जीवनाचं ध्येय हे ख्रिस्त प्राप्ती आहे हे विसरता कामा नये. द मिशन ऑफ आवर लाईफ इन द चर्च ऑफ गॉड इज टू होल्ड ऑन टू क्राइस्ट, to grip the Christ, to attain the Christ. ख्रिस्त प्राप्ती. या जगामध्ये पौलाला सुद्धा काही वेळेला हा प्रश्न केला गेला असेल, अहो साऊल तारचाचकर, अहो जे तुम्ही न्यायाधीश आणि महामहिम परुषी, काय मिळालं तुम्हाला? या ख्रिस्ताच्या नादी जे तुम्ही लागलात, त्याच्या मार्गाला काय लागलात, काय मिळालं तुम्हाला? काय गरज होती? अगोदरची जर त्याची ती यादी बघा तुम्ही, तो सांगतो स्वतःबद्दल, तर फार मोठ्या प्रमाणावर तो सांगतो की तो कोण आहे, त्याची ओळख. तो म्हणतो राष्ट्रामध्ये माझी ओळख होती आणि नीतिमत्वासंदर्भात नियमशास्त्राला धरून मी नीतिमान ठरलेलो होतो. काय कमाल आहे. असं वाक्य, मी नियमशास्त्राच्या दृष्टीने निर्दोष. बघा वचन 6 मध्ये आहे तो तुम्ही नियमशास्त्राच्या दृष्टीने कसा आहे? निर्दोष. काय कमाल आहे. कोणताही शिष्य या झालेल्या लेखांमध्ये कोठेही छाती ठोकपणे म्हणू शकला नाही मी नियमशास्त्राविषयी निर्दोष आहे. हा एकच असा इसम निघाला आहे की जो म्हणतो मी नियमशास्त्राविषयी काय आहे? निर्दोष. बोट दाखवून द्या माझ्याकडे एकदा, एक चूक माझे काढून दाखवा. सानहेद्रीन बोलवा, परुषांमध्ये उभे करा, कस्टडीमध्ये न्या, मला विचारा की मी काय चूक केली. तुम्हाला आढळेल मी काहीही चुकलो नाही. काय कमाल आहे आणि काय त्याचा आत्मविश्वास आहे. आणि ही गोष्ट समजणं फार गरजेचं आहे पावलाबद्दल, की या स्तराचा, अशा विचारांचा, अशा नीतिमत्वाच्या संदर्भात निर्दोष ठरलेल्या एका
पंडिताला ख्रिस्त दमास्कसच्या वाटेवर लोळवतो, तो धूळ झटकून जेमतेम दिमिश्काला जाऊन त्याचे डोळे उघडले जातात, तो अशक्त असतो, थोडा शुद्धीवर येतो. जेव्हा लोक त्याला विचारत होते त्याचं उत्तर काय होतं बघा. काय समजता तुम्ही मला? तुम्हाला काय वाटतं मी कोण आहे? मी ख्रिस्ती आहे का? माझा भूतकाळ बघा, जा विचारून घ्या. नियमशास्त्रासंदर्भात मी कसा होतो? निर्दोष. काय आत्मविश्वास आहे आपल्या स्वतःच्या नीतिमत्तेबद्दल, आपल्या जीवनाबद्दल. तो मान्य करतो की मी मंडळीचा छळ करणारा होतो, हे तर तो मान्य करतो. परंतु त्यावेळेला मंडळी अस्तित्वात नव्हती. त्याला हे माहीत नव्हतं की प्रभू येशू ख्रिस्त नियमशास्त्राची पूर्तता आहे आणि त्यामध्ये जो येतो, त्याला जो प्राप्त करतो, तो कृपेने देवाच्या नीतिमान ठरवला जातो. येथे मोशे मला ठरवतो, पण तरी माझा नाश होईल, कारण मला तारण मिळालं नाही. मी निर्दोष ठरलो, पण मी देवापुढे नीतिमान ठरलो नाही. नीतिमत्वासंदर्भात येथे ठरलो, देवाच्या समोर नाही. आणि त्याच देवाच्या लोकांचा मी काय केला? छळ केला, की जो मी करायला नको होता. मग ह्या मनस्थितीमध्ये आल्यावर ख्रिस्त प्राप्ती म्हणजे काय याचं उत्तर तो देतो, आणि ही त्याची साक्ष आहे. आणि म्हणून समजणं गरजेचं आहे की हे तत्व आहे आजचं, की मला माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? ख्रिस्त प्राप्त करणे. नोकऱ्या वाईट आहेत का? पदच वाईट आहेत का? व्यवसाय वाईट आहेत का? नाही. मान सन्मान, धार्मिकता, सामाजिक रीतिरिवाजांप्रमाणे मान्यता प्राप्त तुम्ही प्रतिष्ठित आहात का? असू शकता. प्रश्न हा आहे, ख्रिस्त प्राप्ती तुमच्या जीवनाचा उद्देश आहे का? नसेल तर हे सर्व असूनही तुम्ही त्या दिवशी हे ऐकाल की मी सांगितलं होतं, देव म्हणेल ज्याला ख्रिस्त लाभला त्याला काय लाभलं? जीवन लाभलं. ज्याला तो लाभला नाही त्याला जीवन लाभणार नाही. म्हणून तो फिलिपीच्या मंडळीला हे शिकवतोय. फिलिपीची मंडळी जर पाहिली तर गरीब होती, खरी, ही गोष्ट खरी आहे. परंतु काही लोक व्यवसाय करत होते. लुदिया जी आहे व्यवसाय करत होते ना. आणि मी मागे बोललो तुम्हाला की ती जी किरमीची वस्त्रे, तो जो दोरा आणि त्यातून वस्त्र निर्माण करणे, आणि त्या दऱ्यांमध्ये असणारी मेंढपाळांची जमात, मेंढरांची उपलब्धता, बकऱ्यांची उपलब्धता, त्यांच्या केसांच्या दोऱ्या बनवणे, म्हणजे दोरी बनवणे आणि ते त्याच्याद्वारे वस्त्र शिवणे. पण तो जो रंग होता, लुदिया थुवतीराची राहणारी होती, परंतु तिला जो रंग हवा होता तो सोर आणि सिदोन येथून ती आणत होती. आणि वैशिष्ट्य हे आहे की सोर आणि सिदोनचे काही लोक हे तेथून विस्थापित झाल्यामुळे अनेक ठिकाणी आपला व्यवसाय घेऊन गेले. आफ्रिकेकडे पण गेले, समुद्रकिनारी राहिले, कारण शिंपल्यातून तो रंग तयार होत होता. आणि ही त्यांच्या संपर्कात आल्यामुळे तो रंग ती आयात करत होती. श्रीमंत होती ही बाई, पण सर्व श्रीमंत नव्हते, बरेच गरीब होते. सुवार्थेचा प्रभाव, जसे ती दैव प्रश्न करणारी मुलगी भूतबाधेतून सुटल्यावर त्या झालेल्या प्रभावामध्ये अनेक येशू ख्रिस्ताकडे वळले होते. अशा गरीब लोकांच्या, म्हणजे सहसा बेताचं जीवन जगणाऱ्या लोकांच्या मंडळीला हे तो सांगतो आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे, देव आपल्या जीवनात जे करू इच्छितो ते त्याला करण्यासाठी कुंभाराच्या हाती माती तसं आपलं जीवन त्याला द्या, म्हणजे तो आकार देईल. त्याच्या हाती पडा, तुम्ही त्याला ओळखा, त्याला जाणा तो कोण आहे, आणि आपल्या जीवनाचा हेतू म्हणजे ख्रिस्त प्राप्ती काय आहे हे समजून घ्या.
दुसरी महत्वाची गोष्ट येते तो स्पष्ट करतो की आपल्या अनुभव, पौल आपले अनुभव सांगतो, परंतु तो अनुभव म्हणजे सत्य तत्व नसते. अनुभव चांगला आहे पण ते सत्य तत्व नसतं. अनुभवाचं रूपांतर तत्वामध्ये करू नका असं तो सांगतो. काही आहे पुढे नोंदी. बऱ्याचदा काय होत आहे मंडळांमध्ये की पौलला हे बघत होता, काही लोक आपल्या अनुभवाला तत्वामध्ये बदलत होते. उदाहरणार्थ प्रार्थना करीत होतो, मग देव माझ्याशी बोलला. तत्व निर्माण लगेच काही लोक करतात, खूप प्रार्थना करा बरं देव बोलतो असं. आणि मग समजा एखादा मंडळीचा पुढारी बायबल स्टडी घेत असेल, तो लोक येत नाहीत आणि त्यांना विचारलं काय येत नाही. बायबल स्टडी म्हणजे कुठे देव बोलणार आहे, आत्ताच तर आम्हाला शिकवलं प्रार्थनेत देव बोलतो असं. लोकांना अनुभवाच्या आधारावर जेव्हा सत्य आहे असं समजून सांगितलं जातं तेव्हा लोक एकत्र येऊ शकत नाही. तुम्ही प्रार्थना करा की नका करू, शास्त्र वाचा की नका करू, देव जिवंत आहे म्हणून तो बोलत आलाय, तो बोलतो. ऐकायला आपल्याला कान आहे की नाही हा वेगळा प्रश्न आहे. प्रकटीकरणामध्ये हाच इशारा 7 वेळेला आला ना, ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐको. मग तुम्ही प्रार्थना करा, दान द्या, सेवा करा, इमारती बांधा, तुम्ही काम करा, तुम्ही घोषणा करा, तुम्ही कोणतंही काम करा, कोणत्याही अवस्थेमध्ये आपल्याशी देव बोलतो आणि आपण त्याच्याशी बोलायला पाहिजे. कारण आपला देव कसा आहे, जिवंत आहे. तो काळाला वेळेला बांधलेला नाही, स्थळाला बांधलेला नाही. आणि पौल हे त्यांना शिकवतो की तुम्ही चांगला अनुभव घेतलाय, परंतु लक्षात ठेवा देवाच्या प्रगट झालेल्या सत्यावर तुमचा विश्वास ठेवा, अनुभवावर नाही. आणि त्याच्यातून तुम्ही आपल्या जीवनाला आकार द्या. जाणून घ्या असं तो म्हणतो, ओळखून घ्या. हा जो शब्द आहे ओळख, हा ग्रीकमध्ये थोडा वेगळा आहे, गिनोस्को. त्याचा अर्थ असा आहे की अतिशय अतिशय जवळून पाहणे, अतिशय जवळून अनुभवणे, अतिशय जवळून. आणि उदाहरणार्थ लेखक असं म्हणतात की पती पत्नी बनल्यानंतर ते एकमेकाला अतिशय जवळून पाहतात, ओळखू लागतात, एक जीव होतात, समरस होतात, समरूप होतात आणि ते एकमेकाला एक शरीर बनून एकमेकांमध्ये मिसळून जातात. हा जो शब्द आहे पौल म्हणतो की मी त्याला ओळखावे, जाणावे. म्हणजे त्याची इतकी तीव्र इच्छा आहे की ही ख्रिस्त प्राप्ती होण्यासाठी मी अगदी त्या स्तरापर्यंत जायला तयार आहे जेथे माझंही अस्तित्व संपून जाईल तरी चालेल. मी त्याच्यामध्ये मिसळून जायला आणि अस्तित्व गमवायला मी तयार आहे, पण मला तो हवा आहे. म्हणजे या प्रकारची भाषा पौल वापरतो आणि ग्रीकांना ते समजत होतं, मंडळांना ते समजत होतं. आणि अतिशय शेवटली मननामध्ये महत्वाची गोष्टी आहे की पुढे 12 ते 16 मध्ये एक शब्द तो वापरतो, कह्यात घेणे. कह्यात घेणे, ताब्यात घेणे ही वेगळी गोष्ट आहे. कह्यात घेणे म्हणजे अगदी जवळून बांधून किंवा आवळून घेणे. ताब्यात घेणे हा एक शब्द तिथे बरोबर आहे. प्रभू येशू ख्रिस्त प्राप्ती करायची असेल तर पौल असं म्हणतो, जे शिक्षण आणि जी तत्वे मी तुम्हाला सांगतो त्यांना तुम्ही काय करा, कह्यात घ्या, ताब्यात घ्या. ते तुमची मार्गदर्शिका ठरव. कारण ती शिडी आहे ख्रिस्ताकडे पोहोचण्याची. त्याला तुम्ही घेतल्याशिवाय ख्रिस्त प्राप्ती होत नाही. म्हणून कह्यात घेणे म्हणजे ते आहे की आता तुम्हाला समजलं की हा ही दिशा आहे, इथून मी ताब्यात घेतलाय, मी बरोबर जाणार.
जे गिर्यारोहक आहे ते जर तुम्ही पाहिले असतील तर काही वेळेला त्यांना दोर लावून ठेवलेला आपण बघतो आणि प्रत्येक गिर्यारोहक उंची गाठता गाठता त्या दोराला धरून धरून पुढे पुढे जात असतात आणि त्याच दोराला धरून ते खाली पण उतरतात. असं नाही की त्यांना समोर दिसत नाही आणि असं नाही की त्यांना माहित नाही की त्या शिखरावर कसं जायचं, पण त्यांना इतका आत्मविश्वास असतो की दोर माझा आधार आहे आणि हा मला धरला तर मी त्याला धरून धरून शिखर गाठेन असं. आणि तत्वांना खऱ्या अर्थाने सूत्र म्हटलेलं. सूत्र म्हणजे दोरा. मूळ शब्द तत्वांना सूत्र किंवा दोरा असं आपल्याला म्हणतात. मोजण्याचा दोरा, मापदंड. त्याच्या आधारे म्हणजे ख्रिस्ताने मला आपल्या कह्यात घेतले. कशासाठी घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मागे लागतो. ख्रिस्ताने मला का घेतलं आपल्या कह्यात? मी त्याला ओळखावे म्हणून. आणि म्हणून त्या प्राप्तीसाठी मी त्याने मला जे सांगितलं, जे तत्व दिले, जे मार्गदर्शन केलं, मी त्याच्या आधारे तेथे पोहोचेन, तेथे मी जाईन. 17 ते 19 मध्ये तो चौथी गोष्ट सांगतो ती ही, सर्वजण प्रभू येशू ख्रिस्त हा त्यांचा लाभ व्हावा म्हणून त्याच्या मागे येतातच असं नाही. सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताची प्राप्ती व्हावी म्हणून त्याच्या मागे येत नाहीत. वेगळ्या उद्देशाने येतात. तडजोडीचं जीवन जगतात. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हेतूंनी भरलेले ते असतात. आणि म्हणून ते कोणाच्याही जीवनामध्ये, मंडळीमध्ये, सेवा कार्यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. कारण ते जर गुंतवणूक करतात तर त्यांना आपल्यासाठी काय फायदा आहे हे बघतात. मला काय मिळेल? परंतु जे ख्रिस्ताचे आहेत, ख्रिस्ताचे झालेले आहेत, ते मला ख्रिस्त प्राप्ती होईल का या दृष्टीने गुंतवणूक करतात. त्याच्यावर मी जास्त बोलत नाही, कारण तुम्हाला ते माहित आहे की तो त्यांची वैशिष्ट्ये सांगतो की ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी जे लोक आहेत. वचन 19 शेवटून सुरुवात केली तर लवकर हे वचन समजतं. वचन 19, ज्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते असे लोक, शेवटून मी वाचतोय, ज्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते असे लोक कसे असतात? निर्लज्ज. कारण निर्लज्जपणा हे त्यांचं काय असतं? भूषण. भूषण म्हणजे डोक्याचा मुकुट. आणि मराठीत एक म्हण आहे, अशा लज्जास्पद गोष्टींना मिरवणाऱ्या लोकांबद्दल मराठीतली एक म्हण आहे, कमरेचं सोडून ते कुठे बांधतात? डोक्याला, असं म्हणतात. त्यांना काही वाटत नाही की हे कृत्य किंवा ही गोष्ट किंवा असं वागणं लज्जास्पद आहे. त्यांना अभिमान वाटतो, हे तर आपलं मुकुट आहे असं ते म्हणतात. मिरवण्याची गोष्ट होते. अशा निर्लज्जपणाचं भूषण असणाऱ्या लोकांचं देव किंवा दैवत काय आहे? पोट. हे सर्व ते कशाला करतात? हा सर्व निर्लज्जपणा. त्यांचं चित्त ऐहिक काय आहे? ऐहिक गोष्टीत काय आहे? त्यांना काय भरायचं आहे? केवळ पोट. आणि असं पोट भरू असणाऱ्या लोकांचा शेवट काय आहे? नाश. भयंकर आहे ही गोष्ट सांगितलेली. हे वधस्तंभाचे वैरी. पौल म्हणतो, देवाने तुम्हाला आणि मला, मंडळीला, वधस्तंभाचे मित्र बनायला बोलावलंय. मग आता याला तत्वामध्ये आपण बदलूया. जे वधस्तंभाचे मित्र आहेत, म्हणजे ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे, मी आताही आनंदाने सांगतो की ते असे चालतात की त्यांचं चित्त स्वर्गीय गोष्टीत आहे. सन्मान आणि देवाचा गौरव हे त्यांचं भूषण आहे. कारण त्यांनी स्वतःचा निर्लज्जपणा सोडून दिलेला आहे. ते अन्न खातात जगण्यासाठी, परंतु त्यांचा सदाजीवी परमेश्वर देव हाच देव आहे. म्हणून त्यांचा शेवट सार्वकालिक जीवनात होईल.
हे वधस्तंभाचे मित्र, असं पौल सांगतो. त्याचं लॉजिक म्हणजे तर्कशास्त्राचा वापर पौलाने केलेला आहे. मग अशा लोकांना शेवटी 20 आणि 21 मध्ये सांगतो, असे जे तत्वाने चालणारे, ख्रिस्त प्राप्तीसाठी झटणारे, तो उद्देश बाळगणारे, त्यांच्यासाठी काय आहे? नागरिकत्व. ते कोण आहेत? स्वर्गाच्या राज्याचे नागरिक. ख्रिस्त कोठे आहे? स्वर्गाच्या राज्यात. स्वर्गाच्या राज्याचा धनित्व असणार आहे. म्हणून हे जे ख्रिस्ताचे जे लोक आहेत ते स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी त्यांना काय देण्यात आलेले आहे? नागरिकत्व. आणि पौलाला समजा हा प्रश्न विचारला असेल, तू कुठला नागरिक? तर तो तर सांगतो, मी तर यहुदी आहे, पॅलेस्टाईनचा, पण राहणारा तार्ससचा, किलिकिया प्रांताचा. अजून रोमने मला दिलेली आहे नागरिकत्वाची सनद, मी मिळवली नाही, मी पैसा दिला नाही, मला सन्मानित करण्यात आलं आहे. घराण्यात असेल, कदाचित परंपरेने वडिलांना मिळाले असेल, कोणाला तरी दिली असेल. पण तो म्हणतो तेवढंच नाही, माझं नागरिकत्व अजून कुठे आहे? स्वर्गात पण आहे. आता त्याला बघा किती खात्री आहे. म्हणून तो शब्दप्रयोग आहे आपले, माझे नाही म्हणत तो. बंधुजनो मंडळी, जे तुम्ही ख्रिस्ताला प्राप्त करण्यासाठी सर्व प्रकारची हानी आणि केरकचरा समजून मागे लागला आहात, तुमच्यासोबत मला आनंद आहे. आपण कुठे निघालो आहोत? स्वर्गाच्या राज्याकडे, जेथे आपलं नागरिकत्व आहे आणि जेथे आपल्याला अधिकार मिळणार आहे. आणि म्हणून आपण ही वाट पाहत असताना ज्या सामर्थ्याने, वचन 21, तो सर्व काही आपला स्वाधीन करण्यास समर्थ आहे, त्या सामर्थ्याने तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करेल. परत एक शब्द आला, रूपांतर. 12वा अध्याय रोमकराच्या पत्रात, तुम्ही आपल्या नूतनीकरण होऊ द्या. आपलं काय होऊ द्या? रूपांतर होऊ द्या. तुम्ही समरूप होऊ नका. पौल म्हणतो, मी परुषी होतो, यहुदी परुषी होतो, न्यायसेवेचा एक अधिकारी होतो, न्यायाधीश होतो, मी तज्ज्ञ आहे, मी व्यावसायिक आहे, मोठ्या शहराचा रहिवासी आहे, रोमी नागरिक आहे. हे बरोबर आहे. परंतु अजून एक प्रश्न आहे की ही ख्रिस्त प्राप्ती व्हावी म्हणून मी देहाने जाऊ शकणार नाही, तुम्ही जाऊ शकणार नाही, पण आपण कसं जाऊ? आपलं काय होईल? रूपांतर होईल. किती मोठी आशा आहे. म्हणून ह्या तत्वाला धरून आपला आजचा विचार असा आहे, तुम्ही जर ख्रिस्त प्राप्तीसाठी आपलं जीवन समर्पित करीत नाही, तुमचं रूपांतर सुद्धा होणार नाही. स्वर्गाच्या राज्यासाठी तरी होणार नाही. न्यायासाठी होईल, दंडासाठी होईल, सार्वकालिक जीवनासाठी होणार नाही. म्हणून ख्रिस्त प्राप्ती अत्यावश्यक आहे. आपल्या जीवनाचं ते ध्येय बनलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण जे अतिमूल्यवान, जे टिकाऊ, जे गौरवी, जे अविनाशी, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला जगायचं आहे. आणि ते प्राप्त करण्यासाठी जगताना आपल्याला शेवटपर्यंत त्यामध्ये काय व्हायचं आहे? समर्पित राहायचं आहे. शेवटपर्यंत. वेळ पडली म्हणून नाही, शेवटपर्यंत समर्पित राहायचं. अंती आपल्याला एक गोष्ट समजायला पाहिजे की परिस्थिती कशी येऊ, आपण आनंद करा, असं तो यांना सांगताना तो म्हणतो की 7 वेळेला तो म्हणतो आनंद करा, पण 14 वेळेला तो शब्द आलेला आहे. आपण फक्त ऐकून घेऊ की आनंद करा म्हणजे ख्रिस्त प्राप्ती काय आहे? आनंद आहे, असं तो म्हणतो. ही दुःखाची गोष्ट नाही. त्यामध्ये दुःख आहे, त्रास आहे, आजार आहे, भय आहे, दडपण आहे, नुकसान आहे, मारहाण आहे, छळ आहे, है ना. परंतु तो काय म्हणतो? ख्रिस्त प्राप्ती काय आहे? आनंद आहे. म्हणून आपलं लक्ष ख्रिस्तावर केंद्रित करा. ख्रिस्तरूपी पारितोषिक मिळवण्यास झटा. स्वार्थेमध्ये एकजीवाने कार्य करा आणि ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे मित्र बना. जी धाव घेतली त्याच्याकडे आपण लक्ष द्या. मागचं विसरा. भविष्याकडे जे असणारं बक्षीस
ते प्राप्त करण्यासाठी झटा, मर्यादेची रेषा म्हणजे जी खूण आहे तिच्यावर दृष्टी ठेवा, म्हणजे तुम्हाला धावता येईल. प्रत्येक धावपटू जो असतो त्याचं लक्ष त्या रेषेकडे असतं जी त्याला पार करायची आहे. ख्रिस्त ही आपल्या जीवनाची रेषा आहे जी आपल्याला पार करायची आहे. तेथे पारदर्शी काय, तेथे तो उभा आहे आणि तो काय म्हणेल जेव्हा मी पार करून जाईल तेव्हा, वा वा वा, तो म्हणेल बरं केलंस, मला वाटलं नव्हतं असं होऊ शकेल, तू करू शकेल. तो म्हणाल केलं तू. किती वेगात धावला हे महत्वाचं नाही, तू धाव पूर्ण केली. त्या शेवटल्या पाऊल मजल मारेपर्यंत आलीस, ये तुझा स्वीकार करायला, गौरव द्यायला मी तुझीच वाट पाहत आहे. ती मर्यादा आपल्याला लक्षात घ्या. ती मर्यादा लक्षात घेताना वेळ लक्षात घ्या. नेहमी वेळ सारखी नसणार, कमी होणार. गरजा आणि संसाधनं मिसमॅच होणार. कधी गरजा जास्त तर कधी संसाधनं कमी, हे होत राहणार आहे. संसाराचा गाडा ओढण्याची आपली ताकद कमी जास्त होणार, वाताहत होणार, जमणार नाही जमणार. परंतु या सर्व झगड्यामध्ये पाऊल म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा आणि माझा उद्देश काय असायला पाहिजे? ख्रिस्त प्राप्ती. कर त्याच्यासारखं सर्वश्रेष्ठ काहीच नाही. आणि म्हणून जी माझी उपलब्धी आणि प्राप्ती आहे तिला मी काय समजतो? केर कचरा. तुम्हाला आठवत असेल ग्रीक शब्द आहे केर कचरा याच्यासाठी, तो आहे विष्ठा. ज्या मानवी आतड्यातून किंवा जनावरांच्या आतड्यातून विसर्जित करण्यात आलेली पदार्थांची विष्ठा जी आहे ती किळसवाणी असते आणि कोणीही तिला उचलू इच्छित नाही, टाळायलाच पाहिजे असं ते म्हणतात. तो म्हणतो माझी उपलब्धी जे मी मिळवलं ते तसं आहे, ती घाण आहे. आणि पुढे तो कुत्र्यांबद्दल बोलतो आणि त्यांचंही वैशिष्ट्य ते की त्यांना ती आवडते असं तो म्हणतो. तुम्ही सावध असा, तिसऱ्या अध्यायामध्ये 3 वेळेला म्हणतो. तो म्हणतो तुम्ही सावध असा, त्या कुत्र्यांविषयी सावध असा. आणि नंतर तो केर कचरा हा जो शब्द आलेला आहे हा मराठीमध्ये सौम्य आहे, मूळ ग्रीकमध्ये आहे मानवी विष्ठा. काय तुमच्या दिगऱ्यांना, तुमच्या पदांना, तुमच्या मोठेपणाला, तुमच्या संपत्ती पैसाडक्याला ती जागा द्याल तुम्ही आणि म्हणाल की ही अशी घाणेरडी विटाळवाणी गोष्ट आहे. ख्रिस्त कैक पटीने सर्वश्रेष्ठ माझ्यासाठी आहे असं पाऊल सांगतो. ही ती त्या तत्वाची खरी गोष्ट. म्हणून ख्रिस्त प्राप्ती आपल्या जीवनाचं काय असायला पाहिजे? उद्देश. दिलेले काही नोंदी आहे, तुम्ही वाचू शकता, अभ्यास करू शकता. देव तुम्हाला सहाय्य करो. या समयापर्यंत आम्हाला देवबापाने सहाय्य केलं, आम्ही देवाचे उपकार मानतो. मी स्वतः देवाचे उपकार मानतो. जरी काही वेळेला जमलं नाही काही करायला तरी देवाची धन्यवादाची प्रार्थनाच करायला पाहिजे. आज आपण 8 पुस्तके 40 धडे आपण पूर्ण करू शकलो आणि देवाचं गौरव त्याने करून घेतलं, यासाठी आपण त्याची स्तुती पण करू. वी अप्रिशिएट ऑल ऑफ यू फॉर अटेंडिंग युअर curriculum given by Build International on first principles. We have completed books 1 to 8 or series 1 and series 2. In all these books we had 40 seminars or lessons and 40 principles. We have learned together, one is what are those basic principles or foundational teachings from the Bible, and then how to apply those principles to personal life and then to the church life. Along with that, we have learned how to use the booklets that are given to us. Those who are not aware of this kind of learning system, I want to just encourage you to keep on listening and joining our broadcast. This is a church ministry of Suvarta Alliance Church, Nandurbar. On behalf of church elders and Dr. Rajesh Walvi, we want to welcome you to join this broadcast in the days to come.
Along with this, Monday to Friday, every evening 6 p.m. India time, we have devotions and short Bible studies by different ministers of the word in our church. Please attend and be blessed. Thank you for praying for us, and may God continue to bless you. धन्यवाद पाळक साहेब. या मननासाठी मी परमेश्वराची स्तुती करतो. सारा आदर मान महिमा त्याला देतो. आणि ह्या गोष्टी फार गरजेच्या आहे. संत पौलाने जे आमच्यासमोर ठेवलेलं आहे ते आपण अध्ययन करत आहोत. केवळ अध्ययनच नव्हे तर आपल्या जीवनाला ते कशा रीतीने लागू करता येईल त्याबद्दलचं अतिशय सोप्या शब्दात आपल्याला मार्गदर्शन मिळालंय. ऐकलेल्या वचनानुसार आपण जीवन जगूया. आपण समारोपाची प्रार्थना करणार आहोत आणि नित्याचे प्रार्थना विषय आपण घेत आहोत. त्यामध्ये मी सन्माननीय रेव्हरंड जयेश पठारे पाळकसाहेब आपणाला विनंती करेन समारोपाची प्रार्थना आपण करावी. आजारी प्रियजनांची आठवण करीत असताना काही लेकरं आजारी आहे. शॉन पाडवी आणि संदेश पाटील ह्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी. शॉन आणि संदेश ही लेकरं आजारी आहेत. प्रभूने त्यांना आरोग्य द्यावं. सोबतच कावळीची साथ सध्या पसरते आहे आणि त्या गोष्टी आपण सांभाळल्या पाहिजे. त्यासाठी देखील आपण मंडळीतल्या सर्व प्रियजनांची आठवण करूया. अविनाश सोनेरी यांचं हर्नियाचं ऑपरेशन झालंय. प्रभुदेव बाप त्यांना आरोग्य देव. त्यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करू. रयता अक्का आहेत, जुलियाना अक्का, सोबतच मालतीबाई वळवे आहेत. आपण या सर्व प्रियजनांची प्रार्थनेत आठवण करावी. प्रभू, आम्ही पुन्हा एक वर तुला या सायंकाळी धन्यवाद देतो या बिल्डच्या अभ्यासक्रमाबद्दल. मागील 2 वर्ष प्रभू आम्हाला 2-3 वर्ष या प्रशिक्षणामधून प्रभू 8 पुस्तकं पूर्ण करता आली आणि या 40 तत्वांमध्ये प्रभू जो सहभाग तुझ्या दासांनी दिला, एवढंच नव्हे तर देवापा हा अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजावा यासाठी जी मेहनत तुझे दास रेव्हरंड डॉक्टर जी जयकर यांनी दिला आणि प्रभू त्यांच्या या सर्व श्रमांच्याद्वारे हा अभ्यासक्रम आम्हाला अतिशय साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजला. त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि हे सर्व तत्त्व आम्ही आत्मसात करत असताना प्रथमतः आम्ही शिष्य बनून मंडळीची उन्नती करण्यासाठी आणि यामधून ख्रिस्ताला गौरव मिळावं आणि त्या ख्रिस्त प्राप्तीसाठी आम्ही सतत झटावं. म्हणून प्रभू आज आमच्यासमोर जे ध्येय ठेवलेले आहेत ते सर्व गाठण्यासाठी तू आम्हा सर्वांना सुबुद्धी शहाणपण दे. आज संत पौलाने प्रभू यासाठी आपल्या जीवनात जे ध्येय बाळगलं, सर्व विद्वता जगिकपणाचा मोठेपणा त्याने बाजूला सारला. तो केर कचरा असा लेखून केवळ ख्रिस्ताला लाभ म्हणून मानला. आणि प्रभू त्याला किती महान खात्री होती की माझ्यासाठी ते बक्षीस ठेवलेलं आहे. आणि म्हणून प्रभू आज आम्ही तुला धन्यवाद देतो. हे पत्र जरी त्या फिलिपी मंडळीला होतं, परंतु आज सर्व विश्वासणारे म्हणून आम्ही त्याला लागू करत असताना आम्ही आमच्या जीवनाचं ध्येय हेच ठेवून ते गाठण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना कृपा दे. जे ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, जे या मंदिरात आलेले आहेत, या सर्व दासदासींबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभू. प्रभू या अभ्यासक्रमामध्ये जरी काही विलंब लागला, पुस्तकं आम्हाला वेळेवर काही मिळाली नाही, परंतु प्रभू हे सर्व नियोजन करून आमच्यापर्यंत ह्या गोष्टी पुरवल्या त्याबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. आमच्या SHच्या सेवा कार्याबद्दल धन्यवाद देतो. आमच्या मान्य अध्यक्षांबद्दल वेळोवेळी जे उत्तेजन त्यांनी दिलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दलही आम्ही तुझा आभार मानतो. आणि या सर्व तुझ्या दासांबद्दल प्रभू तुझा आभार मानतो की आतापर्यंत या अभ्यासक्रमामध्ये ते नियमित हजर राहिले. आम्हा सर्वांना आशीर्वादित केलं, तुझे उपकार मानतो. आणि या शेवटल्या टप्प्यामध्ये आम्ही पुन्हा एक वार हे मनन करत असताना तू आम्हा सर्वांना तुझी कृपा दे, सहाय्य पुरव. आज आम्ही पुन्हा प्रार्थना करतो. आम्हाला पावसाची गरज आहे. आजूबाजूला चांगला पाऊस पडत आहे आणि नंदुरबार सोडून प्रभू हा पाऊस इतरत्र पडत आहे. आम्ही आग्रहाची विनंती करतो, तुला ही आमची करुणा येऊ दे. जरी पाण्याची सोय झालेली आहे तरी पण वर्षभर पुरावा आणि प्रभू जी काय रोगराई पसरली ती दूर व्हावी यासाठी आम्ही विनंती करतो की या सर्व आकाश कपाटे उघडून तो आम्हाला चांगला पर्जन्य दे.
आज आम्ही प्रार्थना करतो जे साथींचे आजार पसरलेले आहेत सर्वत्र त्या साथींपासून आम्हा सर्वांचं संरक्षण कर. पुणे नाशिक या भागामध्ये जे डेंग्यूसारखा आजार आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी मंकी पॉक्स आहेत आणि प्रभू आमच्या या भागामध्ये व्हायरल इन्फेक्शन वाढलेलं आहे. आम्ही प्रार्थना करतो या साथींपासून आम्हा सर्वांना तू स्पर्श कर, चांगलं आरोग्य दे. आज आम्ही प्रार्थना करतो आमच्या मान्य अध्यक्षांनाही प्रभू या व्हायरल इन्फेक्शनचा बाधा आहे प्रभू त्यांना स्पर्श कर आणि आरोग्य दे. ज्या आमच्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी आम्ही नित्यनेमाने प्रार्थना करत आहोत. आम्ही प्रार्थना करतो की रैताकांच्या डोळ्यांना तू स्पर्श कर. हैदराकांसाठी आमची प्रार्थना आहे त्या बहिणीला तू चांगलं आरोग्य पुरव. मालतीबाई आहेत आणि इतर ज्या बहिणी प्रभू आजारी आहेत त्या सर्वांना तुझी कृपाने आरोग्य दे. आज आम्ही संदेश पाटीलची आठवण करतो त्या लेकराला प्रभू तू स्पर्श कर, आरोग्य दे. आम्ही अविनाश सोनेरेंची आठवण करतो त्यांचं जो ऑपरेशन झालेलं आहे लवकरच त्यांना बरं वाटू दे आणि प्रभू पूर्वत तुझं कार्य करण्यासाठी तू त्यांना नवीन शक्ती आणि आरोग्य दे. आज आम्ही पुन्हा एक वार प्रार्थना करतो देवबापा या मन्नामध्ये जे हजर आहेत त्या सर्वांना आशीर्वाद दिलास आणि यापुढे तू आम्हाला आशीर्वादित कर. आज सायंकाळच्या आमच्या प्रार्थना विनंत्या तुला सादर करत असतानाच आम्ही 27, 28 आणि 29 तारखेसाठी प्रार्थना करतो की प्रभू जो रिफ्रेशर कोर्स होणार आहे आणि जे तुझे दास येणार आहेत त्या सर्वांना त्या रिफ्रेशर कोर्समध्ये तुझ्या दासाकडून मोठा आशीर्वाद दे आणि ज्या गोष्टींची गरज आहे या दिवसामध्ये पास्टर नरेश यांच्याद्वारे ती गरज आमची भागू दे. पुन्हा एक वार या सेमिनारच्याद्वारेही तुझं गौरव दे. या सर्व प्रार्थना विनंत्या आम्ही तुला सादर करतो त्या स्वर्गातून तू ऐक. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. त्यानंतर जयेश पठारे पाळक साहेब आशीर्वाद देतील. रात्रीचं गीत गायन करू या रात्री ईश्वरा आणि मग समारोप घेऊया. हे आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ. तुझे राज्य येऊ. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छे प्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाच दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडतो तसेच तू आमच्या ऋणापासून सोड आणि आम्हास परीक्षेत आण नकोस तर आम्हा सर्व वाटापासून सोडू. कारण की राज्य सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याची कृपा देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची गोड संगती या मन्नामध्ये उपस्थित असलेल्या सर्व तुझ्या दासदासींबरोबर या बिल्डच्या अभ्यासक्रमामध्ये जे गुंतलेले आहेत त्या सर्वांबरोबर देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र याबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. या रात्री सायंकाळी देखील 6 ते 6:30 या वेळामध्ये मनन चिंतन असेल आणि रेव्हरंड सॅमसन जयकर पाळक साहेब ते मनन घेतील. सर्वांना सलाम.